तुम्ही सगळे आणि स्वागत आहे तुम्हाला लोकांचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि मी चालली आहे तोरणाला आणि मी खूप एक्सायटेड आहे. मी तोरणाबद्दल खूप काही ऐकलं. थोडंसं हार्ड डिफिकल्ट वगैरे आहे, थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि 2.5-2 तास लागतो जाण्यासाठी. सॉरी लाईट चांगले राहिले. 2.5-2 तास लागतो ट्रेक करायला आणि खूप हालात बिखार वगैरे होते, म्हणजे थोडं हार्ड टाईप आहे. सो मला ते जायचंच होतं आणि मी कधीच नाही गेले तोरणाला आणि मी खूप एक्सायटेड आहे तोरणासाठी. आणि माझ्यासोबत माझा एक फ्रेंडसुद्धा आहे आणि आम्ही दोघेजण चाललेलो आहोत. आणि आम्ही लोक, माझी फ्रेंड आणि आम्ही इतर ठिकाणी जाणार होतो, तो कॅन्सल झाला. मग मी आता तोरणाला निघाली आहे. आणि प्लीज माझा हा ब्लॉग पूर्ण पाहताल आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मी निघते आहे, ठीक आहे. चला बल्ले बल्ले पूर्ण ग्रीनरी आहे आणि फक्त वाव वाटतंय. मी आता नाश्ता करायला थांबलोत. मी पोहे खाते बाबा, भूक लागली आहे. आता करेक्ट 9:45 वाजलेत आणि आम्ही लोक पोचलो आहोत 9:45 वाजता. आणि ट्रेक आत्ता चालू करतात. व कधीपर्यंत पोहोचत. आणि इथे आल्यानंतर आहे ना पार्किंगचं 2 व्हीलरचं 30 रुपीज आणि 4 व्हीलरचं 50 रुपीज. आणि मी पहिल्यांदाच म्हणजे तिकीट गेलो मी त्याला अगोदर हा प्रश्न केला की किती वेळाचा ट्रेक आहे. ते बोलले 1.5 तास. पण माझे फ्रेंड्स जर बोलले जे गेलेत ते 2-2.5 तास. आणि मी खूप एक्सायटेड आहे. आणि मेन म्हणजे पाऊस वगैरे काहीच नाही आहे इकडे, पण खूप मस्त व्ह्यू आहे. तर हा ब्लॉग पूर्णच बघा तुम्ही. नुकताच सुरुवात केली आहे आणि सुरुवातीलाच फाटकी, कारण की खूप घसरी रोड आहे. खूप म्हणजे खूप घसरी रोड आहे, त्यामुळे सांभाळून जावं लागतं. एवढा असाच रस्ता आहे आणि यावरनं जायचं. आता थकायचं नाही आहे. या गोष्टींमुळे जास्त मोटिवेट होतो आणि मग जातो. चल थोडंच राहिलं. थोडं म्हणजे माझ्या चॉकलेटसाठी बॅग फाडली. मी त्याला बोलते मी देते त्याने पूर्ण ती जाळी ओढली. आगाऊ होता. मेरे पास कुछ नहीं है भाई, तू मेरे पीछे मत कर. देखा काहीच नाही माझ्याकडे, तरी पण ते खूप मजा येते मला. तर एवढीशा गल्लीत मी चढून आली आणि ते काका खूप खुश झाले मला बघून. आणि खूप अप्रिशिएट केलं मला आणि खूप मोटिवेट पण केलं इवन. मला बघा एका व्हिडिओच्या चक्करमध्ये माझी मी अशी झाली आहे पूर्ण, म्हणजे कळतंय व्ह्यू क्लास. फायनली मी पोहोचली आहे. खुशी तोरणागल बाल किल्ले वगैरे आहे आणि इथे पोचलोय. ओहो आता मंदिरात जातीये दर्शन. तिथे पण एक मंदिर आहे आणि इथे कोकण दरवाजा ते पण दाखवते. आणि हा आहे कोकण दरवाजा. हो हो आज मी आकाशांच्या वर आहे. ती माकडे तेवढी त्रास देत आहेत का तर बॅगतात काहीच नाही आहे यार, तरी पण त्रास. व्ह्यू बघा कसला भारी आली. आता आम्ही तिकडे जाण्याचं ठरवलं. आणि हे लोक ना बदतमीज आहेत, खूप त्रास देतात आम्हाला केव्हापासूनच. व्ह्यू तिकोना फोर्ट आहे ना गाईज, 4606 फीट आहे. आणि खरंच म्हणजे मी तर ऐकलंय की खूप हार्ड आहे, खूप असं हे आहे ते आहे. पण आपण आपलं मन घट्ट केलं आणि ठरवलं ना की नाही मला जायचंच आहे तर आपण करू शकतो. आणि मला एवढं काही नाही वाटलं हार्ड वगैरे. हां फक्त एवढंच आहे की मध्ये मध्ये थोडा सपोर्ट लागतो, कारण की खूप असं ढंगा टाकून म्हणजे चढावं लागतं ना. सो त्यासाठी बाकी असं काही नाही की जीव जाते वगैरे, काही नाही आहे.
तुम्ही लोक या, खूप मज्जा येते. आणि हा व्ह्यू बघा, काय पाहिजे ना यार आणखी. आणि इथे वॉटर बॉटल त्यांनी 50 रुपीजला दिली, ठीक आहे. आणि तोंडांची लोक वाकडी तिकडी का. आपण 120ला बॉटल घेतो बाहेर कुठे गेलं तर, आणि ते एवढं चढून येतात, त्यांना द्यायला काहीच हरकत नाही आहे, मला असं वाटतं. यार लेट्स गो. खूप भारी, म्हणजे हार्ड वगैरे असं काही नाही आहे, फक्त असं की असं सगळं चॅलेंजेस येतात आपल्यासोबत आणि ते आपल्याला करायचं, बाकी एवढं काय नाही. मौत को छू के टक से वापस आ सकता. आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला आणि आता बघा ढगांच्या मध्ये व्ह्यू आली आहे, दाखवते. खूप सतत जाऊ ना बाबा. हां खुजली कर कर पागल चला, काहीच नाही दिसणार. आता आम्ही निघत आहोत इथून. पूर्ण धुकं आली आहेत वरती, आणि जेव्हा आम्ही आलेले थोडं ऊन तरी होतं. आणि आता वाजलेत 1. आता चला निघूयात खाली. भूक वगैरे तर नाहीच लागली, पण मी खाणार आहे प्रॉपर लंच. आणि आता मगाशी जिथे इथे थांबलेले ना, पाणी वाहत होतं तिथे फ्रेश झाले आणि आता निघत आहोत. म्हणजे पाऊस यायची शक्यता खूप आहे, कारण खूप धूप आहे. ग्लो मज्जा आली मला यार, शब्दातच नाही सांगतायत. सिरियसली. आणि यार म्हणजे मी जे बघतीये ना ते इथे रेकॉर्ड नाही होत, पण मी ट्राय करते दाखवायचं. यार आता आपला ट्रेक ऑलमोस्ट संपलेला आहे, समाप्त झालेला आहे. आणि गाईज खरंच खूप 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 भारी वाटलं मला, आणि खूप म्हणजे नो वर्ड्स, काय सांगू तुम्हाला लोकांना. एक्सपिरियन्स करा या इकडे, आणि या सीझनमध्ये भारी वाटतं. आणि लकीली पाऊस नव्हता, पण मी रेनकोट घातला, कारण की तो मी घेतला आहे पैसे 800 रुपयाचा एवढंसं. मग मी त्याचा यूज केला. थोडासा आला नाही, असं नाही, पाऊस आला थोडा, पण नंतर नाही जास्त आला. पण खूप मजा आली मला. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. इथपर्यंत व्लॉग पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. वाव, लंच मध्ये एवढं सगळं आहे आणि छान. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.